मित्र बाबाजीची काय कला होती काय कळत नाही. मी साधू दोघा नव्हतो. मी भोलेगिरी मारला माहिती एकटीच अनुष्ठान केले मेजानंद स्वामी आमच्या बाबा. बाबाजीची कृपा काय नाही होत. ही जर यायची सनातन स्थिती रिपब्लिक आली असती का भोलेगिरी महाराजांवर भरोसा आहे लोकांचा. जनार्दन बाबाची विश्वास. बाबाजीने मला नोकरीला लावलं होतं. तुम्हाला इतिहास सांगतो. पुढे फुलतंडाला मंदिर चालू होतं. त्याने मला सांगितलं बाबा एवढे पोराला लावा म्हणे. गाडीत नेलं मला ऑर्डर दिली आणि बाबांना नोकरी 11 वर्ष परवेश गेलं. ते कारखाना इकले इथे पर सोडेल माल लावलो. बाबाजीची कृपा. सुपरवायझर सुद्धा लावलो अंगठ्या बाजूने. मग सागर आहे इथे मग सागर आहे इथे विचारत आहे ना. बाबाजी काही नाही करीत एवढं बोलतो मी. नाही तर मला करणी करली होती. पाय काढायचं होतं माझा पण भस्मानं चांगलं झाला. स्टँड लावून दे बरं का. स्टँड दे लावून वय. नाही नाही थांबा थांबा. लाव ना हे लाव ना. ऐ ऐ ती बाहेर काढ. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. मौनगिरी बाबा जनार्दन. मौनगिरी बाबा जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. मावले मावले जनार्दन मावले. माऊली माऊली जनार्दन माऊली. करे कृपेची सावले. करी कृपेची सावली. संकट काळी धावले. संकटकाली धावली. यमराजांना पावले. वृद्धांना पावली. जनार्दन
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय काशी विश्वनाथ भगवान की जय गजानन गणपती महाराज की जय रुद्रायेश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बाबाजींच्या पवित्र वास्तवाने पुनीत झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये रुद्रायेश्वर महादेव मंदिर सद्गुरु जनार्दन स्वामी यांचा मंदिर, त्या मंदिरानिमित्तानं हा वर्धापन दिन सोहळा, त्या अनुषंगानं या ठिकाणी यज्ञ राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र सदशिष्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज निफाड आश्रम यांच्या अमृततुल्य वाणीतून ज्ञानदानाचा शिवमहापुराण कथा या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आदरणीय आमचे गुरुवर्य भोलेगिरीजी बाबाजी यांच्या मार्गदर्शनाने आणि आपण सर्व भाविक भक्त माता भगिनी पंचक्रोशीतील भक्त मंडळ, त्याचप्रमाणे आदरणीय विमलगिरी बाबाजी, सर्व भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत हा आनंदमय सोहळा या ठिकाणी पार पडतोय। आजचा कार्यक्रमाचा तिसरा दिवस, चौथा दिवस आणि खूप सुंदर असा हा सोहळा, पवित्र असं वातावरण आणि बाबाजींची आज काही कारणास्तव त्या ठिकाणी कथा, आखाड्याचं काम, काही कार्यक्रम सर्व नियोजित, या सर्व व्यापात वेळ काढून तरी बाबाजी एवढं त्र्यंबकेश्वरून या ठिकाणपर्यंत आपल्या सर्वांना त्यांच्या वाणीच्या या ठिकाणी सेवा देत आहेत। खरोखरच तुम्ही आम्ही सर्वजण धन्य आहोत। या ठिकाणी बसलेले जे काही वयोवृद्ध मंडळी असतील, ज्यांना तुम्ही पंढरी बाबा म्हणून ओळखायचे, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी बाबाजी म्हणायचे, बाबाजींचे 13 संन्यासी शिष्य होते प्रथम वर्गामध्ये, त्यातील बाबाजी म्हणायचे आमचे हे मनुष्य रूपातले सेवक नसून हत्ती आहेत, त्यातले भोलेगिरी बाबाजी, ज्यांची मागच्या वर्षी समाधी झाली असे दत्तगिरी बाबाजी आणि गुरुवर्य ब्रह्मलीन संत श्री पूर्णगिरी बाबाजी, एकाहून एक असे पटशिष्य होते। बाबाजींच्या सेवा कार्यात त्यांनी वाहून घेतलेलं होतं। तुम्हाला माहित असेल, काही मंडळींना माहित नसेल तरी या व्यासपीठावरून सांगू इच्छितो, चिकटगाव बाबाजींची भूमी, जन्मभूमी, आणि बाबाजींनी सेवा करत करत त्र्यंबकेश्वर असेल, निमगोंदगाव आश्रम असेल, वेरूळ असेल, टुमकी असेल, काकोळा असेल, जे काही आश्रम असतील त्या आश्रमात सेवा करत 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 बाबाजी आम्ही भाग्यवान आहोत की त्या पवित्र अशा पावन भागामध्ये बाबाजींनी आपला वास केला। तिथे गणपतीरायाचं अधिष्ठान आहे। या ठिकाणची बहुतेक मंडळी त्या ठिकाणी आली असेल आणि तो सोहळा बाबाजींनी त्या ठिकाणी उमामेश्वर महादेव मंदिर, बोरगाव आश्रम, नर्मदेश्वर महादेव आश्रम, पाडळी आणि पूर्णेश्वर महादेव आश्रम, ज्या ठिकाणी आमचं वास्तव्य आहे, वाडी आश्रम, आणि त्याच ठिकाणी बाबाजींची समाधी आहे। खूप मोठं बाबाजींनी जप तप अनुष्ठान ध्यान यज्ञ अन्नदान या सर्व माध्यमातून सर्व परिसर त्या ठिकाणी असेल। जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने बाबाजी नेहमी म्हणायचे, मुखात एक शब्द असायचा त्यांचा, संत कृपा झाली इमारत फळा आली, जो करील सेवा त्यास मिळेल मेवा।
जो करेल श्रमदान त्यासी घडेल चारी धाम. सोपं आणि खूप सुंदर असं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेले सर्व शेतकरी मंडळी आहोत. आम्ही व्यासपीठावर बसलेले आम्हीही शेतकरी आहोत, कारण की बाबाजींना शेतीची खूप आवड होती आणि त्या भागात बाबाजींची 110-120 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये आम्ही सेवा देतो. त्याचबरोबर तुमच्यासारखे सर्व भाविक भक्त मंडळी येतात. ही सर्व मंडळी येतात, बघतात, त्या ठिकाणी सेवा करतात. म्हणून हे सूत्र कायम असायचं. जसं गणित असतं, जर गणित आपल्याला सोडवायचं असेल तर जर सूत्रात जर गणित बसलं नाही तसं गणित त्या ठिकाणी सुटत नाही, त्याचं उत्तर तसं भेटत नाही. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आहे. आपल्या गृहस्थ आश्रम त्या ठिकाणी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या त्या ठिकाणी पुरुषार्थ आहे आणि या 4 पुरुषार्थावर आपला सर्व परमार्थ आणि संसार त्या ठिकाणी टिकलेला आहे. आणि जनार्दन स्वामींनी खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी अवतार घेतला आणि आपल्या जीवाला, आपल्या देहाला बाबांना माहित आहे त्या ठिकाणी कष्ट दिले आणि तुमचं आमचं त्या ठिकाणी कल्याण केलं. आणि ते कल्याण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या आमचे किती जन्म होणार, परंतु या जन्मात आपल्याला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांची सेवा त्या ठिकाणी लागते आणि त्यांच्या सेवेत वाहून गेलेले असे महात्मा, त्यांचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला होतंय. हेच आपल्याला खूप असं महत् भाग्य आहे. या व्यासपीठावरून सांगू इच्छितो की आपल्याला सुपरफास्ट गाडीत बसायची सवय झालेली आहे. प्रवचन कीर्तन आमचा विषय नाही. तुम्ही आम्हाला शेतातलं कुठलंही काम सांगा, कुठलंही पीक घ्यायचं सांगा, बाबाजींच्या आशीर्वादाने कुठलंही तुम्ही आऊत असेल, ट्रॅक्टर चालवायचं असेल, गाडी चालवायची असेल, मोटरसायकल, काही पार हायड्रा पर्यंत, क्रेन चालवण्यापर्यंत, दगड कापायचं मशीन, ते आम्हाला सांगा, आम्ही करू इच्छितो. परंतु बाबाजींच्या आशीर्वादानं या ठिकाणी आज पूर्णगिरी बाबाजी गुरु महाराज यांचे खूप तळमळ आम्ही बघितलेली आहे. खूप जसे भोलेगिरी बाबाजी या ठिकाणी करतात. बाबाजी सकाळी 6:30 वाजता शेतात असायचे आणि संध्याकाळी 6:45 वाजता आश्रमात यायचे. म्हणायचे की सावलीत शेतात गेलं पाहिजे आणि सावलीत आलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की असं मंडप टाकला पाहिजे आपल्या शेतापर्यंत आणि केव्हाही जायचं आणि केव्हाही यायचं. हा पुरुषार्थ या दिव्य महापुरुषांनी आम्हाला त्या ठिकाणी शिकवला आणि तो पुरुषार्थ घेऊन आम्ही या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बाबाजींच्या सेवेत आहात. या धर्म मंडपात, या आश्रम परिसरात जीही मंडळी असतील, खरोखर ही बाबाजींची त्या ठिकाणी त्यांना लळा आहे, बाबाजींची गोडी आहे, बाबाजींची भक्ती आहे, बाबाजींची आवड आहे. म्हणूनच तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि खरोखर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. शिव महापुराण कथा महाराजांनी सांगितलेलंच असेल. संक्षिप्त कथेचं व्यासपीठ आहे, त्यामुळे थोडस कथेवर एक बोलावं लागेल. अलौकिक असा दिव्य असा ग्रंथ शिव महापुराण कथा आणि 1000 श्लोकांचा तो कथा भाग आहे. परंतु जसं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, जसं युगातली संख्या कमी कमी होत गेली तशी श्लोकांची संख्या 24,000 श्लोकांचा ते 25,000 श्लोकांच्या मध्ये हा ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथाचं अवलोकन मला तरी वाटतं सर्व माता भगिनी या ठिकाणी बसलेला आहे, त्याचं पारड त्यांच्या मध्ये जातं. त्याचा या कथेचा जो विस्तार असेल, महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारतभर असेल, याचं पुनरुत्थान जे आहे ते महिला मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. कारण की 2020 ला ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस भारत सरकारनं महाभारत असेल, रामायण असेल किंवा काही जे आपल्या धार्मिक अनुषंगानं जीही काही डिस्कवरी ऑफ इंडिया असेल, काही ज्या गोष्टी असतील त्या दूरदर्शन नॅशनल चॅनलवर दाखवल्या. आणि त्यानंतर तुम्हाला माहित आहे पंडित प्रदीपजी मिश्रा असतील, सर्व संतगण, आणि त्यानंतर या भागामध्ये आपल्या संभाजीनगर, अहिल्यानगर या भागामध्ये शिवगिरी महाराजांच्या माध्यमातून या कथेचा विस्तार त्या ठिकाणी झाला आणि गावोगावी या कथेची पारायण होत गेली. वस्ती असेल, गाव असेल, खेडा असेल किंवा शहरातला कुठलाही कॉलनी असेल, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी बऱ्याचशा शिवमंदिराची त्या ठिकाणी स्थापना झाली. आणि शिव आपलं जीवन आहे, शिवमय तत्व आहे. परंतु त्याही अगोदर
जनार्दन स्वामींनी 1914ला जनार्दन स्वामींचा त्या ठिकाणी जन्म झाला. असं सांगितलं जातं की पेशवे काल छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यावेळेस पेशव्यांचा काल आला आणि त्या काळामध्ये अनुष्ठान असेल, यज्ञ असेल, ही जी क्रिया आहे, ही जी पद्धत आहे, ही लुप्त पावली. आणि जनार्दन स्वामींनी, आता तुम्ही विधी ऐकले असेल, विधीच्या माध्यमातून चारही वेदाचा संग्रह केला आणि भगवान शंकराची त्या ठिकाणी बाबाजींनी सेवा, त्र्यंबकराज हे आपलं अधिष्ठान केलं आणि त्या माध्यमातून अनुष्ठान यज्ञयाग सुरुवात केली. आणि या ठिकाणी जे जातेगावचं डोंगर आपल्याला दिसतंय, बाबाजींनी पहिला त्या ठिकाणी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ, अंदरसूलची तपस्या झाल्यानंतर, हा कथाभाग तुम्हाला माहितच असेल, परंतु या सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की आपल्याला ते माहित असावं. या ठिकाणी जे लहान लहान लेकरं बसलेले असतील, हे आपण माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण सांगतो राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचा महिमा सांगतो, परंतु संतांचं चरित्र हे तुमचं आमचं जीवन त्या ठिकाणी निर्मळ बनवत असतं. जेवढं जेवढं आपण त्या चरित्राचा अभ्यास करू, जेवढं जेवढं चरित्र आपल्या कानावर त्या ठिकाणी श्रवण होईल, हरी अनंत, हरी कथा अनंत, हरीच्या कथा जेवढे, हरीचे रूप अनेक आहे, हरीचे स्वरूप अनेक आहे. त्याचप्रमाणे जे संत आहे, कारण की एका वेळेला बाबाजी म्हणायचे देव रागवले तरी चालतील, परंतु संत आपले गुरु महाराज आपल्यावर त्या ठिकाणी रागवायला नको. याचा अर्थ असाच की देवाही पेक्षा त्यांचं स्थान त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. परंतु ते स्थान श्रेष्ठ असतानाही त्यांनी आम्हाला त्यांच्या मायेमध्ये, त्यांच्या झोळीमध्ये आपल्याला घेतलं. आणि खरोखर या ठिकाणी बसलेले सर्व आपण भाग्यवान आहोत की बाबाजींनी या ठिकाणी भगवान शिवाचा महिमा, जन्म झाला बाबाजींचा 1914ला टापरगावी. म्हाळसा माता आणि म्हाळसा मातेचं अधिष्ठान म्हैसमाळ गिरजादेवी, आणि त्या गिरजादेवीची सेवा, भागवताचं पारायण, मामांच्या ठिकाणी त्या ठिकाणी बाबाजींचं बालपण. बाबाजी दहेगावलाच आहे. एक एक जर प्रसंग सांगितला तर त्या ठिकाणी डोळ्यात अश्रू येतात. एवढं अवघड खडतर असं जीवन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं बालपण तिथे गेलं. आजही त्या ठिकाणी वाडी आहे, त्या वाडीला दहेगावून 2-3 किलोमीटर अंतरावर, आणि त्या वाडीच्या ठिकाणी बाबाजी, जो उखिरडा असतो उखरडा, त्या उखिरड्याच्या ठिकाणी बाबाजी वरून गोळवाडीला बाबाजी राहिले. तिथं सामवेदाचं पारायण केलं. हे तुम्हा आम्हासाठी, आणि हे जे शिवमहापुरांचा महिमा आपण आता ऐकतोय, कारण की शाळेत सर जसे शिक्षक म्हणतात की पुढे पाठ मागे सर सपाट, हे अत्यावश्यक आहे. आणि शिवजी महाराजांच्या माध्यमातून भुलेगिरी बाबाजी असतील, या ठिकाणी कोपरगाव आश्रम, नाशिक आश्रम, सर्व आश्रमातून त्या ठिकाणी गावोगावी बाबाजींच्या पालखी सोहळा असेल, बाबाजींचा सत्संग असेल, बाबाजींचं प्रवचन असेल, सर्व तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी विदत असतं. परंतु काय झाले, आपण सगळेजण आता बोलता बोलता म्हणतो की काळ बदलला किंवा वेळ बदलली आहे. आपल्या ग्रामीण भाषेत आपण म्हणतो रक्त पांढरं झाले. परंतु बाबाजींच्या आपण सेवेत आहोत, भक्तीत आहोत. आपण असे विचार त्या ठिकाणी करू नये, कारण की आपण अशी मानसिकता ठेवू नये. उद्या सूर्य किती वाजता त्या ठिकाणी उदय होणार आहे पंचांगात आजच लिहिलेलं आहे. आपला पुढचा अक्षय तृतीया हा सण कोणत्या दिवशी, म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार, इंग्रजी तारखेनुसार कोणत्या तिथीला, कोणत्या वाराच्या दिवशी आपला अक्षय तृतीया त्या ठिकाणी आहे, हे अगोदरच त्या ठिकाणी आपल्या पंचांगात, एवढं आपलं शास्त्र त्या ठिकाणी गूढ आहे. आणि या दिव्य परंपरेत ही परंपरा, ही संत महिमा, ही सेवा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी त्यांच्या या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवलोकन केले. पूर्णगिरी बाबाजी या भागातून ज्यावेळेस बोरगाव या ठिकाणी आले, 1975चा तो काळ असेल, त्यावेळेस ना मोबाईल, गाडी वगैरे काही नाही. आणि या अशा वस्त्रानिशी फक्त ते त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर बाबाजींनी भव्य दिव्य स्वरूपाचं कार्य त्या ठिकाणी केले. आंब्याचे पाला बाबाजींनी फलाहारी होते. आंब्याचा पाला किंवा ह्या कैऱ्या या उकडायच्या, पाण्यामध्ये उकळायच्या, आणि ते पाणी असं गाढ झालं काढ्यावानी की ते पाणी त्या ठिकाणी सेवन करायचं. ही सर्व मंडळी जर सकाळी त्या ठिकाणी आपलं कामाला जर गेली, सकाळी दगड फोडायला जर गेली, तर रात्रीपर्यंत त्यांना फलाहार असेल किंवा काही फळं असतील, कशाचंही भान नसायचं. फक्त त्या ठिकाणी गुरु सेवा करायची, गुरुचं कार्य करायचं, एवढंच त्यांच्या त्या ठिकाणी चिंतनात असायचं.
म्हणून मी फक्त संत तुकाराम महाराजांचा एक अभंगावर थोडंसं एक 15-20 मिनिटं आपण चिंतन करू. मी अगोदरच सांगितलेलं आहे की आपल्याला सुपरफास्ट गाडीत त्या ठिकाणी बसायची सवय आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी लाभली आहे, हे आम्ही आमचं परम भाग्य त्या ठिकाणी म्हणतो. आपुलिया हिता असे जो जागता, से जो जागता आपुलिया हिता असे जो जागता से जो जागता आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता दया किया धन्य माता पिता दया किया पुरी कन्या होती देशाची पुरी कन्या होती देशाची पुरी कन्या होती देशाची पुरी कन्या होती देशाची आपुलिया हिता असे जो जागता. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, आपण सर्व गृहस्थ आश्रमी आम्ही संन्यासी असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये. धन्यो गृहस्थ आश्रमा, कारण की गृहस्थ आश्रमातच जसे 4 वर्ण सांगितलेले आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी. परंतु गृहस्थ आश्रमात असताना त्या ठिकाणी आपुलिया हिता, संसार म्हटल्यानंतर सर्व आलं, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. परंतु हे 4ही पुरुषार्थ संतांच्या संगतीने, संतांच्या सहवासात, त्यांच्या सेवेने त्या ठिकाणी आपला संसार
त्या ठिकाणीहून आपण परमार्थाकडे वाटचाल करत असतो. परंतु आपलं हित कशात आहे हेच आपण जाणत नाही. आपलं हित वडिलांची जी पुण्याई आहे त्यांच्याकडून आपल्याला जो ठेवा मिळालेला आहे, जमीन असो, व्यवसाय असो, व्यापार असो, त्याचा आपलं दोनच हित असतं, त्याचं वृद्धिंगत करणे. कारण की धर्म हा पुरुषार्थ आहे. वडिलांची 1 एकर जमीन असेल तर आपण 2 एकर झाली, 3 एकर झाली, चांगली गोष्ट आहे. वडिलांची 1 एकर असली आणि आपली ती 1 एकर विकूनही आपल्यावर जर आपण कर्जबाजारी झालो, दोन्ही गोष्टीमध्ये आपलं हित त्या ठिकाणी संतांचा जर सहवास नसेल तर त्या ठिकाणी आपलं हित त्या दोन्ही गोष्टीमध्ये नाही, त्या ठिकाणी आपलं समाधान नाही. तुम्ही सर्वांनी गोष्ट ऐकलेलीच असेल, कारण की मला माहित नाही आता 1ली ते 4थी या वर्गात असते का नाही, मी तर सांगतो सर्वांनी ऐकलेलं आहे. ऐकल्यानंतर आपली त्या ठिकाणी उजळणी होते. जसं लाकूड तोडायला जंगलामध्ये जातो, गेल्यानंतर त्याची कुऱ्हाड त्या ठिकाणी विहिरीत पडते आणि पडल्यानंतर देवाचा धावा करतो, बिचारा गरीब कष्टकरी, आणि केल्यानंतर त्या ठिकाणी देवदूत त्या ठिकाणी प्रसन्न होतात आणि म्हणतात काय झालं. तो म्हणतो माझी या ठिकाणी विहिरीमध्ये कुऱ्हाड पडली आणि तिच्यावरच माझी उपजीविका आहे. कारण की आता लाकडं तोडायची, मोळी बांधायची, बाजारात विकायला न्यायची, ती विकल्यानंतर मग संध्याकाळी काही शिदा आटा न्यायचा आणि त्यावरच आमचा त्या ठिकाणी कुटुंब पोट भरेल. कारण की अशी जर 1 दिवस काम केलं नाही तर पोट भरायची त्या ठिकाणी भ्रांत आहे. ते देवदूत जातात, खालून सोन्याची त्या ठिकाणी कुऱ्हाड घेऊन येतात. तो म्हणतो नाही माझी नाही, प्रामाणिकपणानं. परत जातात, चांदीची घेऊन येतात. तो लाकूड तोडा म्हणतो माझी नाही. जातात, परत त्याची कुऱ्हाड त्या ठिकाणी देतात आणि नंतर शेवटी तिन्ही कुऱ्हाडी त्याचा प्रामाणिकपणा बघून त्याला देतात. कारण की तो सत्संगी असतो, विवेकी असतो, सद्बुद्धी असतो. कारण की परमार्थाने तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी जसं निद्रा दिलेली आहे, भय सर्व दिलेलं आहे, परंतु आपल्या मनुष्य प्राण्याला त्या ठिकाणी भगवंतानी विवेक दिलेला आहे. चोराला कळतं रात्री चोरी करायची आणि आपल्याला कळत असतं की आपण एखादं वाईट कर्म करतोय, वाईट कृत्य करतोय. ज्यावेळेस आपण धरणीला आपली पाठ टेकवतो रात्री, आपल्याला माहित असतं की आज आपण कुणाचं किती वाईट केलंय. आपलं मन त्या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतं. कारण की इतर कुणीही आपल्याबद्दल ग्वाही दिली की मी किती चांगला आहे किंवा कसा आहे, परंतु ज्या वेळेस मी धरणीला पाठ टेकवेल, सद्गुरूंचं चिंतन मनन करेल आणि मला निवांत त्या ठिकाणी मला झोप लागेल किंवा त्यांचा ध्यास लागेल, त्याच वेळेस म्हणायचं आज दिवसभरात केलेलं कर्म मी त्या ठिकाणी सद्विवेक बुद्धीने केलेलं आहे, माझ्या हिताला जागृत असेल त्याप्रमाणे केलेलं आहे. आणि तो लाकूड त्या ठिकाणी त्याला प्रसन्न होतात, त्याला तिन्ही कुऱ्हाडी त्या ठिकाणी देव देऊन टाकतो. तसं आपल्या जीवनामध्ये आहे. आपल्याला आपल्या हितानुसार भगवंत प्रत्येक वेळेस देत असतो, संधी देत असतो, परंतु आपण आपल्या विवेक बुद्धी जागृत न ठेवता त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी हसं करून घेतो किंवा एखादा संकट त्या ठिकाणी ओढून घेतो. आणि कुठेही संत या ठिकाणी बसलेले आहेत आपण, कारण की अलीकडच्या काळात आम्हाला खूप अनुभव आले. कारण की ज्यावेळेस गुरु महाराज होते तोपर्यंत आम्हाला एकच काम होतं, सकाळी उठायचं, शेतात जायचं, आपलं काम करायचं. परंतु आता ज्यावेळेस जिम्मेदारीचे काम आले, समाजात जावं लागतं, यावं लागतं. परंतु काही आश्रमात असे अनेक अनुभव येतात. आल्यानंतर या ठिकाणी आश्रमात आल्यानंतर भगवान शिवाचं मंदिर आहे, जनार्दन स्वामींचं मंदिर आहे. आल्यानंतर आपण विचारलं पाहिजे की आम्ही जप कसा करावा, आम्ही ध्यान कसं करावं, आम्ही कुठला मनन करावं, चिंतन करावं, किती दिवसाचं अनुष्ठान करावं, किती दिवसाचं पारायण करावं. परंतु नाही, आपण आलो येतो आणि आपलं हित आपण म्हणतो. आमचा मुलगा चिडचिड करतो, अभ्यासच करत नाही. त्याच्यानंतर आम्हाला उत्पन्न होतं, माल चांगला होतो, सर्व गोष्टी होतात, परंतु आमच्याकडे पैसाच टिकत नाही. संतांचा आशीर्वाद आपल्या संसारावर असावा, परंतु आपण समाधानी असावं. संतांचा आपण आल्यानंतर मी अगोदरच सांगितले, जनार्दन स्वामींचे परधन, परअन्न, परश्री, परनिंदा हे 4 नियम आहेत. परंतु सेवेच्या माध्यमातून बाबाजींनी सर्व त्या ठिकाणी तुमचं आमचं जीवन त्या ठिकाणी कठोर त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरोखरच जो बाबाजींच्या विधी मार्गामध्ये असेल, सकाळ संध्याकाळ नित्यनेम विधी असेल, बाबाजींच्या भूपाळी असेल, पाठ असेल,
हे जर आपण त्या ठिकाणी करत असू तर आपल्या संसारात आपण हित आपण त्या ठिकाणी जाणलं असं म्हणतो. आणि आपण आपल्या त्या ठिकाणी नित्यकर्मामध्ये आपण त्या ठिकाणी खरोखरच सुखाच्या त्या ठिकाणी पात्र होऊ. हित ते करावे देवाचे भजन, हित ते करावे देवाचे भजन, हित ते करावे देवाचे चिंतन, व्यावहारिक दृष्ट्या आपण संताकडे गेल्यानंतर आपल्या समाधानाचं, तुम्ही शिवमहापुराण कथेत आता ऐकतच असाल, शिव हा जल हा प्रिय हा. माझी माता भगिनींना विशेष करून विनंती असेल, भगवान शिवाचं मंदिर आहे, स्वच्छता ठीक आहे, चांगली आहे. बऱ्याचशा मंदिरात ज्यावेळेस जातो तांदूळाचा वास, दही, दूध त्याचा त्या ठिकाणी उग्र असा दर्प प्रत्येक बऱ्याचशा मंदिरामध्ये त्या ठिकाणी येतो. पूर्णगिरी बाबाजी नेहमी म्हणायचे, आपण शेतकरी आहोत, कळत न कळत तुमच्या आमच्याकडून भगवंताचं नाव निघतच असतं. तुम्ही हरभरे मला माहित नाही इकडे पेरता का नाही, हर भरा, हर भगवान विष्णूचं बाबाजी नेहमी सांगायचे, हर आहे भगवान विष्णूचं नाव, आपोआप त्या ठिकाणी मला हरभरा पेरायला जायचंय, हरभरा सोंगायला जायचंय, हरभरा निंदायला जायचंय, हरभऱ्याची आम लागली, हरभऱ्याला पाणी भरायचंय, हरभरा सोंगायचंय, हरभरा काढायचंय आणि हरभरे विकायचे. तिथपर्यंत आपलं म्हणजे तिथपर्यंत हरीचं नाव आपल्या मुखामध्ये कितीतरी वेळा येतं, न कळत येतं. पूर्णगिरी बाबाजी नेहमी सांगायचे, महिला मंडळ पुरुष मंडळ श्रमदानाला यायचे, आल्यानंतर म्हणायचे, असं विचारलं बाबाजी आम्हाला गुरुमंत्र घ्यायचंय, बाबाजी शक्यतो वर्ष 2-2, 3-3 वर्ष गुरुमंत्र देत नव्हते. ते म्हणायचे आपण शेतकरी, आपोआप देवाचं नाव होतं. मग ते म्हणायचे बाबाजी देवाचं नाव कसं होतं? ते म्हणे यंदा साली तुम्ही हरभर पेरलं का? हा पेरलं. मग ज्यावेळेस हरभऱ्याच्या वावरात गेले तुम्ही की हरभरा म्हणलं का, हर म्हणलं की त्या ठिकाणी भगवान विष्णूचं नाव त्या ठिकाणी तुमच्या मुखात आलं आणि ते पुण्य आपोआप तुमच्या पदरात त्या ठिकाणी पडतं. सहज बोलणे हितोपदेश, संत सहज त्या ठिकाणी उपदेश करतात आणि आपलं हित त्या ठिकाणी करून देतात. व्यावहारिक दृष्ट्या सांगतो, एक राजा त्याच्या प्रजेतील काही मंडळीवर त्या ठिकाणी प्रसन्न होतो आणि त्यांना सांगतो तुम्हाला काय मागायचंय ते मागा. जसं आपल्याकडे आमदार खासदार आलो तर आपण म्हणतो एक लाईट लावून द्या, आम्हाला हॉल करून द्या, गट्टू बसवून द्या, आमच्या घरासमोरची नाली व्यवस्थित नाही नाली करून द्या, सिमेंटचा रस्ता करून द्या, पलीकडच्या गल्लीत केला आमच्या गल्लीत केला नाही. आपण आमदार खासदार आल्यानंतर अशी मागणी करतो की नाही? स्वाभाविक आहे करणे आणि केलीच पाहिजे. आणि तशी ते राजा प्रसन्न झाल्यानंतर त्या 3 वेगवेगळ्या गावाच्या मुलांना बोलवतो आणि म्हणतो मी तुमच्या शिक्षणावर तुमच्या कार्यावर त्या ठिकाणी प्रसन्न आहे, तुम्हाला काय मागणी करायची ती करा. व्यावहारिक दृष्ट्या सांगतोय मी, संतांकडे गेल्यावर नाही. आणि मग त्यातील 3 जण विचार करतात. राजा त्यांना 1 दिवसाचा वेळ देतो आणि स्वाभाविकच आहे की मनुष्याला ज्या ठिकाणी एखाद्या वरिष्ठाकडून बोलावणं येतं किंवा वरिष्ठाकडून काही मागणी येते किंवा काही सांगण्यात येतं तर त्यावेळेस आपलं स्वाभाविक भौतिक दृष्ट्या जे भौतिक सुख आहे त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष जातं. आणि मग त्यातील एकानं तो थोडा व्यापारात हुशार होता, त्यांनी मोक्याच्या जागेवर राजाकडनं जागा मागून घेतली आणि काही धन त्या ठिकाणी मागितलं आणि त्याला वाटलं आपला व्यवसाय त्या ठिकाणी व्यवस्थित होईल आणि आपलं जीवन त्या ठिकाणी सुखमय होईल. दुसरा एक होता, त्याला शिक्षणाची आवड होती. त्याने असंच त्याच्या गावामध्ये एक शाळा, मला तुम्ही त्या ठिकाणी शाळेची स्थापना करून द्या गुरुकुलाची आणि ते गुरुकुल व्यवस्थित करून द्या, म्हणजे त्या ठिकाणी आलेले मुलं व्यवस्थित राहतील आणि माझाही अर्थार्जन चालेल, म्हणजे माझाही 2 पैसे मला भेटतील आणि मुलांचंही शिक्षण त्या ठिकाणी होईल. त्याने एक हिताची मागणी केली. परंतु तिसरा जो होता तो खूप असा त्या ठिकाणी हुशार होता आणि त्यांनी सांगितलं की राजेसाहेब 6 महिन्यानंतर, असे उन्हाळ्याचे दिवस होते, अक्षय तृतीया होती आणि 6 महिन्यानंतर म्हणजे राजेसाहेब आता दिवाळी येणार आहे, तुम्ही दिवाळीला माझ्याकडे माझ्या गावामध्ये आपण 3 दिवस मुक्कामी यायचं म्हणे, लक्ष्मी पूजनाला, भाऊबीजेला
आणि वसुबारस, म्हणजे वसुबारस लागला त्या दिवशीपासून राजेसाहेब तुम्ही आमच्या गावामध्ये मुक्कामी थांबायचं. दिवाळीचा पाडवा झाला, भाऊबीज झाली की तुम्ही तुमच्या नगरामध्ये यायचं. आणि अशी मागणी केल्यानंतर राजाने सांगितलं की ठीक आहे मी येईल. आणि राजाने अशी मागणी केली आणि केल्यानंतर राजाचं जे प्रधान असेल, जे मंत्रिमंडळ असेल ते कामाला लागलं. याचं गाव कुठं आहे, गावाला जायला रस्ता आहे की नाही, पाण्याची व्यवस्था आहे की नाही, याचं घर कसं आहे. त्या मुलाचं झोपडीवाजा घर होतं, त्या गावात जायला नीट असा रस्ता नव्हता, पाण्याची व्यवस्था नव्हती, काही सुविधा नव्हती. आणि त्या ठिकाणी त्या 6 महिन्यामध्ये त्या प्रधानाला, त्या मंत्रिमंडळाला सर्व सुविधा त्या पूर्ण गावकऱ्यांची त्या ठिकाणी करावी लागेल. त्या एका मागणीमुळं त्या सर्व गावाचं त्या ठिकाणी कल्याण झालं. आणि कल्याण झाल्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी हर्ष झाला. म्हणून संताकडे गेल्यानंतर अशी मागणी करायची, अशी सेवा करायची की तुमचं आमचं जीवनाचं हित, मी आपुल्या हिता या एका शब्दावर तुम्हाला त्या ठिकाणी बोलतोय की आपलं हित कशामध्ये आहे. या ठिकाणी या दरबारामध्ये आल्यानंतर तुमचं हित, आपलं हित त्यांच्या सेवेमध्ये आहे. 5 दिवस कथा आहे. 5 दिवस कथेच्या माध्यम कथा झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. यातील किती महिला रोज मंदिरात येतात, किती दर सोमवारी येतात, किती महिला प्रदोष करतात. सर्व महिला म्हणजे पुरुष वर्ग, महिलांकडे बोलण्याचा रोष असा की ती संख्या सर्वाधिक आहे, सगळीकडेच आहे. आमच्या भागातही कुठेही कार्यक्रम असला की त्या ठिकाणी संन्यासी या वेशात असल्यामुळे ती भाषा या ठिकाणी वापरता येत नाही. ज्याला आरक्षण म्हणतात, 50% पुढं राजकीय दृष्ट्या ते त्या ठिकाणी गेलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या वागण्यात, व्यवहारात, घरात, शेतात, कामात, अध्यात्मात, सेवेत, कुठे कार्यक्रम असेल, सप्ताह असेल, यज्ञ असेल, याग असेल, इथे त्या या महिलांची मंडळीची खूप त्यांच्या श्रद्धेला या ठिकाणी मी नमन करतो, खूप असं श्रद्धापूर्वक. कारण की खरोखरच एखादा त्या ठिकाणी जसं शिवाजी महाराजांना खरोखरच आईसाहेब जिजाऊ मातांनी घडवलं असेल, परंतु ते घडवत असताना त्यांनी त्या ठिकाणी आपल्या अंगी तो पुरुषार्थ ठेवला, तसा पुरुषार्थ तुम्ही या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि विशेष सांगेल, मोबाईल तेवढाच वापरायचा आहे जेवढी आवश्यकता आहे. आमच्याकडेही मोबाईल आहे. स्वयंपाक करताना, मंदिरात पूजा करताना, शेतात काम करताना, आणि विशेष करून जे 18 वर्षाखालील असेल त्यांनी मोबाईल वापरू नये किंवा आपणही त्यांना वापरायला देऊ नये. कारण की या व्यासपीठावरून सांगायची वेळ येते, कारण की हे आमचं या ठिकाणी दुर्दैव आहे, आमच्या समाजाचं, आमच्या परिवाराचं, का आमच्या कुटुंबाचं. खरोखरच ही जी दुविधा आहे खरोखरच खूप आहे. एक खरं सांगू इच्छितो, मोबाईल जेवढा चांगला आहे, खूप चांगला आहे, आणि त्याच्या अनंत पटीनं तो खराब आहे. मग तुम्ही त्याचा वापर त्या ठिकाणी कसा करतात, या व्यावहारिक दृष्ट्या एवढी गोष्ट या व्यासपीठावरून तुम्ही घेऊन जा. आणि गेल्यानंतर त्याचं खरोखरच चिंतन करा. त्याला जसं काही व्यसन झाले सर्वांना मोबाईलचं, जेवढी आवश्यकता आहे तेवढाच मोबाईल, तेवढीच गरज. आपल्याला किती गरज आहे, आपण शेतात जातो, सकाळी आपल्याला शेतात जायचं आहे आणि संध्याकाळी शेतातून घरी यायचंय. त्या 6-7 तासाच्या कामामध्ये, चला ठीक आहे, जो रोज मजुराने येतो तो 5 तास काम करतो, पण मालकाला तर 7 तास काम करावं लागतं, 8 तास काम करावं लागतं. मग त्या 8 तासात खरोखरच आपल्याला मोबाईलची आवश्यकता आहे का? असेल तर वापरा, नसेल तर नका वापरू. 8 तासही जर असेल, एखादं औषध युट्यूबवर बघून तुम्हाला फवारणी करायचं असेल, निम्न मला वाटतं मोबाईलवर त्या ठिकाणी सांगत नाही, सांगतही असतं कोणतं अवजार वापरायचं, सायकलचं वापरायचं का मोटरसायकलचं वापरायचं का हातातलं खुरपायचं. बाबाजींना माहिती आहे, तुम्ही सर्व शेती या ठिकाणी सर्वजण करतात, आमच्यापेक्षा चांगली उत्तम शेती तुम्ही करत असाल यात मत नाही. परंतु मोबाईल वापरताना त्या ठिकाणी काळजी घ्यावी. आपलं हित त्या मोबाईल मध्ये नक्कीच नाहीये. जेवढ्या पुरतं तेवढा आपण त्याचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे आणि मुलांनाही त्या ठिकाणी करू दिला पाहिजे. एखाद्या सकाळी ज्यावेळेस तुम्हाला कामात वेळ आहे, बाबाजीची आरती आहे, बाबाजीची विधी आहे, रामरक्षा स्तोत्र आहे, संध्याकाळचं शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा सहस्रबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते, हे काही जे मंत्र असेल, काय असेल, हे जर तुम्हाला म्हणायचे असतील, पाठ केल्यानंतर पुरतं मोबाईल वापरा आणि नंतर त्याचं चिंतन मनन त्या ठिकाणी करा. आणि हे आवश्यक आहे. या धार्मिक व्यासपीठावरून भौतिक गोष्टी त्यागा नका त्यागू ते आता आहेच, परंतु ज्या आपल्या व्यवहारातलं आहे ते सांगणं उचित नाही. पण सांगायची वेळ कीर्तन असेल, प्रवचन असेल, या माध्यमातून येते. ही खरोखरच आपल्या समाजावर, आमच्यावर, तुमच्यावर दुर्दैवाची त्या ठिकाणी आमचं आताच एक राष्ट्रसेवक स्वयंसेवक संघाचं त्या ठिकाणी
भव्य दिव्य असं धर्म परिषद झाली. त्या ठिकाणी बरेच मंडळी RSS ची सर्व साधू संत महात्मा आले होते. सर्वांचा त्या बैठकीच्या आधी एक त्याच्यात असं चिंतन निघालं की आपण शेतकरी कुटुंब असो, व्यापारी असो किंवा नोकर वर्ग असो, कुणीही सरासरी 90% कुटुंब संध्याकाळी एकत्र जेवण करत नाही. कमीत कमी पूर्वी दोन्ही वेळेस एकत्र जेवण करायचे, परंतु आपण कमीत कमी जसं आता इथं पंक्तीचा आनंद घेतला, पंगत चालू असताना मला नाही वाटत कुणी मोबाईल बघितला असेल. आपल्या ताटात लापशी येते, कढी येते, भात येते, कोण वाढते कुठं वाढते याच्यावर आपलं लक्ष जास्त होतं मोबाईल पेक्षा. तसं घरामध्ये संध्याकाळी आई वडील आजी आजोबा जेही कोणी मंडळी असतील सर्वांनी एकत्रित भोजन करा. करत असतील मला माहित नाही, पण नसल करत ते 1 महिना हा प्रयोग करून बघा. तुमचे विचार त्या ठिकाणी होईल, तुमच्या परिवारात त्या ठिकाणी संवाद वाढेल, तुमच्या कामाची पद्धत बदलेल, कामाचं नियोजन होईल. कारण की वडील त्यांच्या पत्नीला सांगतात की उद्या बाळूला आमका काम सांगून दे. त्याच्या आईने त्याला सांगितल्यावर तो सांगतो मला आज कॉलेजला जायचंय, मला शाळेत जायचंय, मला मित्राबरोबर जायचं, मी परवा करेल. दुसऱ्या दिवशी पाणी पडतो, ती फवारणी कोळपणी वखरणी काय जी असेल ती राहून जाती. संध्याकाळी वडील येतात, चिडचिड करतात, कारण की संवादाचा समन्वय नाहीये. आणि संवादाचा समन्वय नसल्यावर ते खापर त्या आईवर त्या ठिकाणी फुटल्या जातं. जोही परिवारात एक मध्यम दुवा असतो की जो सर्वांचे विचार त्या ठिकाणी, जसं एखाद्या मंत्रिमंडळात ग्रामपंचायत मध्ये नाही, गावात एखादा माणूस सगळ्यांचा तो म्हणतोय माझा ऐकत नाही, तुम्ही त्याला तेवढा निरोप द्या. असं निरोप्याचं काम आपल्या घरातही कुणी ना कुणी करत असतं. ते सगळं खापर त्याच्यावर फुटतं आणि ते सांगतं की यांना वैजापूरला जायला फुरसत, मला माहित नाही तुम्हाला लोणी इथं जवळ असेल, तुम्हाला यांना लोणीला जायला फुरसत नाही, याला कॉलेजला जायला फुरसत नाही आणि सगळे माझ्या पाठीमागे घेऊन येतात. अशी त्या महिलेची, त्या माता भगिनीची अडचण असते. आणि म्हणून व्यावहारिक दृष्ट्या ज्या वेळेस आपण आपला व्यवहार, आपला परमार्थ, आपला प्रपंच त्या ठिकाणी आपण हिताकडे नेऊ, आपोआपच आपले पाय त्या ठिकाणी संतांच्या संगतीकडे वळतील. आणि बाबाजींनी हे धाम तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी बनवून ठेवले. कारण की खूप कष्टातून हे जे मंदिरं झाले, एका मंदिराचं आम्ही काम 10-12 वर्ष केलं. करता 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 मला तरी वाटतं जनार्दन स्वामींची कृपा असेल तर आणखी एखादं मंदिर आम्ही दगडाचं बनवू, पण शक्यता कमी म्हणजे फारच कमी आहे. बाबाजींनी खूप भव्य दिव्य असे मंदिर दगडांचे या सर्व दिव्य महापुरुषांच्या माध्यमातून बनवून घेतले. हे धाम तुमच्या आमच्यासाठी बनवून घेतले. कारण की इथं त्यांची शक्ती आहे, इथं त्यांचा वास आहे. इथं आल्यानंतर जी ऊर्जेची अनुभूती होती. कारण की आजच्या या भौतिक काळामध्ये जसं मोबाईलहून परत मोबाईलचा विषय आला, जसं लवकर आपलं बोलणं होतं, संवाद होतो, आपले त्या ठिकाणी फोन पे द्वारे पैसे जातात येतात, तसं आपल्याला वाटतं की आपल्याला लवकर आपले कामं झाली पाहिजे, आपल्याला धन लवकर मिळालं पाहिजे, आपलं जेही भौतिक सुख असेल ते लवकर आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. परंतु ते प्राप्त होण्यासाठी त्या ठिकाणी मेहनत लागेल, त्या ठिकाणी कष्ट लागेल. आणि जर मोबाईल मध्ये 10,000चा बॅलन्स यायचा असेल तर आपल्या शेतात त्या ठिकाणी घाम गाळावा लागेल. कारण की असं म्हणणार नाही की आपण 10 बटन दाबले, आपला UPI कोड टाकला की 10,000 ट्रान्सफर होतील, असं अजिबात होणार नाही. का? कारण की त्या ठिकाणी मेहनत लागेल. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं वेळ बदलला नाहीये, तुमचे आमचे विचार बदलले. कारण की आपल्याला लवकर श्रीमंत व्हायचंय, लवकर काहीतरी आपल्याला आलं, बाबाजींच्या पाय पडलं, बाबाजी विभूती द्या. आज आपण जर एक थैली मक्का टाकली, जिला 20 क्विंटल 22 क्विंटल जी काही होणार आहे तेवढीच होणार आहे, ती 50 क्विंटल होणार नाही. जेवढी जमिनीची क्षमता आहे, जेवढी पाण्याची क्षमता आहे, तुम्ही आम्ही जेवढी मेहनत केली त्याच्या मर्जीपेक्षा जास्त उत्पन्न त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला होणार नाही. थेंबे थेंबे तळे साचे, हे शास्त्राचं वचन आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आपण आपले आजोबा असतील, आजी असतील, वाडवडील असेल, यांच्या ते त्या काळामध्ये कसे राहत होते, कसा त्यांचा संसार, कसा त्यांचा अध्यात्म, कसा त्यांचा परमार्थ ते करत होते, तसंच नियोजन आपण केलं. आणि संतांची संगत धरली. जनार्दन स्वामींच्या आपण नित्य एक कुठला तरी नियम करून घ्या. एकादशीला, अमावस्याला, पौर्णिमेला, प्रदोषला, सोमवारला बाबाजींच्या या ठिकाणी सेवेत यायचं. मंदिराचा परिसर स्वच्छ करायचा, मंदिर स्वच्छ करायचं. या ठिकाणी मला सांगायला काही अडचण वाटणार नाही. आम्ही ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, छोटस गाव आहे, 800-900 लोक वस्तीचं गाव आहे. आमच्या गावामध्ये महिलांनी 9 गट त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि ते 9 गटामध्ये 15 ते 20 महिला त्या ठिकाणी आहेत. आणि दररोज संध्याकाळी 8 वाजता त्या महिला मंदिरात येतात. बाबाजींचं समाधी मंदिर, मंदिराचा परिसर असा सर्व
भव्य दिव्य असा परिसर आहे. ते सर्व प्रांगण त्या ठिकाणी स्वच्छ करतात, रांगोळी काढतात आणि नंतर आपापल्या घरी जातात. गेल्या 2 वर्षापासून ती सेवा त्या ठिकाणी सर्व महिला मंडळ ऊन वारा पाऊस जर रात्री येणं नाही झालं तर सकाळी लगबगीने येतात 4 वाजता 5 वाजता 6 वाजता आणि आपले घरातले काम शेतातले काम आटवायच्या आधी सर्व मंदिर परिसर स्वच्छ करतात आणि मग आपापल्या घरी जातात. अशी कुठली ना कुठली तरी सेवा, अशी कुठली ना कुठली तरी खूणगाठ त्या ठिकाणी बांधून घ्या. कारण की हा 5वा वर्धापन दिवस आहे. असे वर्धापन दिवस होतील, अन्नदान होईल, ज्ञानदान होईल, परंतु हा जो मंडप आहे हा अट्टहास आहे. भोलेगिरी बाबाजींना या ठिकाणी काय आवश्यकता नाही. बाबाजी त्यांच्या कुट्यात आरामशीर बसलेले आहे, त्यांचं भजन पूजन चालू आहे, त्यांनी संन्यास धर्म स्वीकारलेला आहे, त्यांना काही गरज नाहीये. कारण की त्यांनी त्यांच्या जीवनाचं, त्यांनी त्यांच्या या आयुष्याचं, जसं आपण म्हणतो दुर्लभो मानुषो देहो देहिना क्षणभंगुरा, तसं त्यांनी आपल्या देहाचं, आपल्या जीवाचं जनार्दन स्वामीच्या सेवेत येऊन त्यांनी सार्थक आणि कल्याण केलेलं आहे. परंतु हे तुम्हाला घडाव, तुम्हाला कळाव, तुम्हाला दिसाव आणि तुम्ही परत परत त्या ठिकाणी त्या कार्यात, त्या माध्यमात याव आणि म्हणून त्या हितासाठी, आपुल्या हिता असे जो जागता, त्या हितासाठी बाबाजींचा हा एवढा यत्न आहे, एवढा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक जरी नियम आपण त्या ठिकाणी अंगीकारला तर तुमचं जीवन त्या ठिकाणी सुखमय होईल, सुखकर होईल. मांसाहार असेल, मदिरापान असेल, मला नाही वाटत या ठिकाणी कुणी करत असेल. कारण की एवढ्या श्रद्धापूर्वक या ठिकाणी मंडप भरलेला आहे. आणि जर चुकून करतही असेल तर ते त्यागून द्या, त्याजून द्या. कारण की त्याच्यामध्ये काही एक राम त्या ठिकाणी ठेवलेला नाही. कारण की ज्यावेळेस एकादशी आहे आणि एकादशी आहे, दुसऱ्या दिवशी द्वादशी आहे, घरातल्या माता भगिनी 1-2 सदस्यांना एकादशीचा उपवास आहे आणि आपण द्वादशीचा स्वयंपाक केला, मस्त वरण भात भाजी पोळी, त्यावर तुपाची धार आणि भगवान परमात्मा पांडुरंग विठ्ठलाला आपण तो नैवेद्य त्या ठिकाणी अर्पण करतो आणि मग सर्व मंडळी त्या ठिकाणी ग्रहण करतात. तसाच बघा, ते जर काही अभोज्य असेल, ते भोज्य जर आपण त्या ठिकाणी तयार केलं, त्याच्या मनात एक कल्पना आणा की आपण तो जर नैवेद्य देवाला दाखवू शकतो का? नाही. ते आपलं भोजनही नाही, आपल्या शरीराचं नाही आणि कसंही नाही. बरेचसे मंडळी आता अशी सापडतात की आम्ही घरी नाही खात, आम्ही बाहेर खातो. परंतु हे शरीर आहे, मंदिर आहे, आपलं घर आहे आणि हे खूप अशी चुकीची, म्हणजे खूप आपलं जे शरीर आहे त्यासाठी बनलेलंच नाही. हा आहार कोणाचा आहे? जे निशाचर प्राणी आहे त्यांचा आहे, ज्यांचे नख लांब आहे, जे जिभेनं पाणी पितात. तुम्ही बघा आता जिभेनं पाणी पितात का? घरी जाऊन जिभेनं पाणी पिता येतं का? जसं चाटून, जसं मांजर पिते, कुत्रा पितो, गाय तोंडानं पाणी पिते, आपण तोंडानं पाणी पितो. चाटून पाणी पितो का? नाही. आपले नख वाढलेले आहे का? नाही. हे भगवंतानी त्यांचा आहार, त्यांचं यकृत, त्यांचं लिव्हर, त्यांची पोटाची रचना, आतडे हे अशी केलेली आहे, ज्यांचे नख लांब आहेत, ज्या हिंस्र प्राणी आहेत, जे निशाचर आहेत, जे रात्री चालतात. आता तुम्ही रात्री गेले, कार्यक्रम संपल्यानंतर तर तुम्ही रात्री शेताला चक्कर मारणार का? नाही. आपण सकाळी जाणार. आता जाऊन आपण शांत निवांत, जसं या ठिकाणी तुम्ही सात्विक भोजन केलंय, कढी आहे, भात आहे, लापशी आहे, तसं सात्विक भोजन, विचार त्या ठिकाणी सात्विक राहतात. त्या ठिकाणी एखादा संकट काळ जरी आला तरी त्या काळामध्ये आपली बुद्धी जागृत होते. काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर याला थारा त्या ठिकाणी भेटतो आणि मायेपासून आपलं मन त्या ठिकाणी, कारण की आपल्या जीवनामध्ये हे सर्व करत असताना जोपर्यंत आपण एक एक पायरी त्या ठिकाणी पार करू त्यावेळेस आपल्याला जवळून त्या ठिकाणी भगवंताचं रूप बघायला भेटेल. जनार्दन स्वामी कोण होते? आजही जनार्दन स्वामींच्या समाधीमधून त्या ठिकाणी जर तुम्ही त्या श्रद्धापूर्वक भावनेने त्या ठिकाणी गेलात, जसे बाबाजी जातेगावला आले होते, जसे काकोळ्याला, जसे टुनकीला, जसे निमगावला बाबाजी आले होते, पूर्णगिरी महाराज आले होते, जसे भोलेगिरी बाबाजी होता, त्या श्रद्धापूर्वक जर तुम्ही बाबाजींची सेवा केली, तर हात जोडले, नतमस्तक झाले, तर तुम्हाला बाबाजी या ठिकाणी वावरताना त्यांच्या डोलीत, पालखीत, जे मंडळींनी त्यांना अंगा बाबाजींची सेवा केली असेल, हात दाबले असेल, पाय दाबले असेल. मी हे प्रवचन म्हणून या ठिकाणी सांगतो, एखादा शास्त्रीय दृष्ट्या जसं शिवकथा म्हणून नाही. कारण की संतांचं चरित्र त्या ठिकाणी आपल्याला अवगत त्याच वेळेस झालं पाहिजे. कारण की सहज वावरले ते, कारण की ते देव अवतारी होते, भगवान साक्षात शंकराचा अवतार होते. परंतु तुमच्या आमच्यामध्ये ते आपलं म्हणून राहिले. जसं तुम्ही आम्ही वागलो, जसं तुम्ही आम्ही राहत आहोत, तसे ते संत महात्मे या भूमीमध्ये खेळले, बागडले. कारण की त्यांना कसलीही कमतरता नव्हती. बाबाजींनी सांगितलं की मी 31 अनुष्ठान केलेलं आहे, मला शिक्षण येत नाही,
आजही सही करत नाही किंवा अंगठा त्या ठिकाणी द्यावा लागतो बाबाजींना. जनार्दन स्वामींची कृपा. दहेगावला असतात बाबाजी, आजही निष्कामतेने त्याच श्रद्धेपूर्वक सेवा करतात. त्यांना पाठीचा त्रास आहे, परंतु जनार्दन स्वामी नाव म्हटल्याबरोबर त्यांचा पाठीचा काना त्या ठिकाणी ताट होतो. का? कारण की ही सेवा सद्गुरूंची आहे. सद्गुरू त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला तेवढं चिंतन. आणि म्हणून आजच्या या आधुनिक काळामध्ये आपण जास्त वेळ घेणार नाही, आता एक 10-15 मिनिटं फक्त, कारण की 9:30 वाजता कीर्तन 2 तास, प्रवचन 1 तास, आणि काही प्रवचनकार नाही. आणि
की शेवटच्या क्षणी देवाचं नाव जर आपल्या मुखात आलं तर आपल्याला सद्गती त्या ठिकाणी प्राप्त होती. परंतु शेवटचं त्या ठिकाणी नाव येण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अखंड त्या ठिकाणी चिंतन, अखंड अभ्यास आपल्याला भगवंताच्या नामाचा त्या ठिकाणी करावाच लागेल. नाहीतर आपल्याला अंतकाळी सुद्धा भगवंताचं नाम त्या ठिकाणी आठवणार नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि बरीचशी मंडळी आम्हाला ज्यावेळेस शेवटच्या अंथरुणावर पडलेले आणि फोन येतो, बाबाजी कान फुकून देता का? काय कान फुकून देता का? आता कान फुकणे म्हणजे याचा एक ग्रामीण भाषेत अर्थ आहे गुरुमंत्र देणे. परंतु ज्या वयात आपले हात पाय आपले चालतात, आपण सेवा करू शकतो, भगवंताच्या माळ त्या ठिकाणी आपण जप करू शकतो, त्याच्या मंदिरापर्यंत गुरुदेवांची आपण जाऊ शकतो, त्यांची सेवा करू शकतो, त्यावेळेस आपल्याला गुरुचा मंत्र घेणे किंवा गुरु त्या ठिकाणी करून घेणे, गुरुमंत्र घेणे आपल्याला त्या ठिकाणी शक्य होत नाही. किंवा आपण आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आणि ज्यावेळेस असं म्हणतात, मग फोन केला आपण म्हटलं की आता देऊन काय उपयोग नाही, मग ते म्हणतात ते असाच राहून जाईल बाबाजी, आता त्याचं काय, त्याला म्हणत होते मी कान फुकून घे, त्यानं काही कान फुकले नाही, आता तसाच तो जाणार, त्याच्या मनात देवाचं नाव येणार नाही. पण कान गुरुमंत्र त्यावेळेला जरी घेतला तरी तुमच्याकडून गुरुचा कुठला मंत्र त्या ठिकाणी तुमचं मनन होणार आहे, चिंतन होणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण धडधाकट आहोत, बुद्धी आहे, विवेक बुद्धी आहे, जागृती आहे, तोपर्यंत जप करा, तोपर्यंत अनुष्ठान करून घ्या, तोपर्यंत यज्ञाच्या पूजेला बसा, तोपर्यंत अन्नदान करा. नाही अन्नदान करता आलं, ज्या ठिकाणी अन्नदान चालू आहे, सप्ताह चालू आहे, त्या ठिकाणी सेवा करा, पत्रवाळी उचला, मंदिर झाडून काढा, धर्ममंडप त्या ठिकाणी स्वच्छ करा. हरिपाठ झाला, आपल्याला नाही हरिपाठ येत, हरिपाठात उभं राहा, निदान हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, एवढं तरी आपल्याला त्याच्या पाठीमागे ध्रुवपद त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तिथं सर्व तुमच्या सगळं श्लोक तुमच्या पाठ झाले पाहिजे, सगळं श्रवण झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, असा कुठेही लिहिलेलं नाही. कारण की जितक्या श्रद्धेने, जितक्या तन्मयतेने आपण करू, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, त्यावेळेस विठोबाचं नाव आपल्या मुखावर त्या ठिकाणी तुका म्हणे मज, तुका म्हणे मज घडत्याची सेवा, तुका म्हणे मज घडत्याची सेवा, साची सेवा, तुका म्हणे मज घडत्याची 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 सेवा, घरी माझा दैवा पार नाही, घरी माझा दैवा पार नाही, कुळी कन्या पोरा होती ते सात्विक, कुळी कन्या पोरा होती ते सात्विक, कुळी कन्या पोरा होती ते सात्विक. आणि म्हणून आता या प्रसंगामध्ये आम्ही सर्वजण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढाच एक संदेश घेऊन जायचा आहे. संतांची सेवा, जनार्दन स्वामींची सेवा. जाता जाता फक्त मी पूर्णगिरी महाराजांच्या चरित्राला स्पर्श करून जाईल. बाबाजींनी या ठिकाणी किती वर्ष सेवा केली मला माहित नाही. किती वर्ष राहिले बाबा? पंढरीनाथ बाबा म्हणून त्यांचं नाव आहे. चिकटगावला त्यांचं जन्मस्थान आहे. 10-12 वर्ष बाबाजी या ठिकाणी, वास्तव्य बाबाजींचं या ठिकाणी होतं. परंतु जनार्दन स्वामींच्या सेवेत असताना त्यांच्या जीवन चरित्रातला एक प्रसंग मी या ठिकाणी सांगून जाईल. बाबाजी वेरूळ आश्रमात असताना त्या ठिकाणी एका खदानीतून बाबाजींकडे एक काम असायचं, ट्रॅक्टर चालवायचं आणि खदानीतून दगड काढायचा. दगड काढला, भोलेगिरी बाबाजी सर्व मंडळी त्याला साक्षी आहेत. ही मंडळी त्यावेळेस सेवेत त्या क्षणी होती. सकाळी विधी झाली, आरती झाली की लगबगीनं आपलं काय फलाहार केला नाही केला, लगेच ट्रॅक्टर बसायचं, घ्यायचं. कारण की त्या बाबाजींच्या मंदिराला जास्तीत जास्त ट्रॅक्टर
आले पाहिजे. आणि जो ठेकेदारानं सांगितलंय, बाबाजीचं एक शब्द प्रमाण होतं. कारण की बाबाजी यांनी जर एखादा कुणाला शब्द दिला, तो गरीब असो, व्यावहारिक दृष्ट्या श्रीमंत असो, छोटा मुलगा असो, संत असो, तो शब्द बाबाजी त्या ठिकाणी नक्कीच म्हणजे नक्कीच पूर्ण करायचे. आणि ते खदानीला ट्रॅक्टर घेऊन गेले बाबाजी. 2 का 3 ट्रिपा झाल्या आणि एका ट्रिपचे पैसे त्या बाबाजींनी त्या खदान मालकाला कोणाला तरी दिले आणि सांगितले, मी एवढं ट्रॅक्टर खाली करून येतो. बाबाजींच्या मनात एवढाच भाव होता की आपले जास्तीत जास्त ट्रॅक्टर मंदिरावर पोहोचले पाहिजे. आणि बाबाजी परत घाईघाईने ट्रॅक्टर खाली केल्यानंतर त्या ठिकाणी जनार्दन स्वामींनी सांगितलं, आता जाऊ नको पंढरी. पंढरी म्हणायचे बाबाजी, आता सकाळी आपल्याला जाता येईल किंवा सकाळी आणता येईल. नाही म्हणे, मी शब्द देऊन आलोय, पैसे देऊन आलोय, आता त्या ठिकाणी मी ट्रॅक्टर घेऊनच येतो. आणि बाबाजी गेले. ट्रॅक्टर त्या ठिकाणी भरल्या गेला. आणि भरल्यानंतर अचानक संध्याकाळच्या वेळेस काहीतरी तो ट्रॅक्टर त्या ठिकाणी पलटी झाला. पलटी झाल्यानंतर तो त्या काळचा हिंदुस्थान ट्रॅक्टर आणि त्या बाबाजींच्या छातीवर त्या ठिकाणी स्टेरिंग वर बाबाजी खाली आणि वर ट्रॅक्टर, बाबाजींनी ते स्टेरिंग रोखून धरलं आणि संपूर्ण डिझेल संपेपर्यंत. कारण की त्या काळामध्ये काही रस्ते असे, जसे आता रस्ते चालतात तसे रस्ते काही वाहत नव्हते आणि त्यामुळे तिथं कुणी आलं नाही लवकर. आणि ते डिझेल संपेपर्यंत ट्रॅक्टर त्या ठिकाणी बाबाजींच्या छातीवरच होतं. बाबाजी, आम्ही स्वतः ते निशाण बाबाजींच्या छातीवर त्या ठिकाणी बघितलं, ज्यावेळेस बाबाजी दाखवायचे ते ट्रॅक्टरचं निशाण. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बाबाजी त्या ठिकाणी समाधीस्थच झाले. आणि नंतर घाटी रुग्णालयात गेलं. एक जण वेरूळला त्या ठिकाणी बाबाजींना निरोप घेऊन गेले. ती सर्व मंडळी साक्षी आहेत. भरपूर त्या ठिकाणी मंडळी आजही ती मंडळी हयात आहेत. प्रत्येक जण त्याच्या अनुसरून तो प्रसंग आजही सांगतात. आल्यानंतर जनार्दन स्वामींना सांगितलं, बाबाजी कुट्यामध्ये गेले. कुट्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी बाबाजी कुट्यामध्ये बसले, भस्म घेतलं आणि सांगितलं, हे भगवान शंकरा, हे कैलासा, अजून बाबाजींना माझ्या पंढरीला खूप काम करायचं आहे, तुम्ही असं अकस्मात त्यांना घेऊन जाऊ नका. हे जनार्दन स्वामींचं त्या ठिकाणी वाक्य होतं. आणि ते भस्म त्यांनी दिलं आणि त्या घाटीमध्ये आल्यानंतर बाबाजींना काही 3-4-5 तासानंतर त्या ठिकाणी मूर्छेतून बाबाजी जागे झाले. आणि त्या ठिकाणी जसं ह्या भागामध्ये पंढरी बाबा म्हणून ओळखलं जातं, त्यावेळेस त्यांना कैलासगिरी म्हणून हे नाव, कारण की साक्षात जनार्दन स्वामींनी बाबाजींचे प्राण त्या ठिकाणी त्यांच्या सर्व शक्तीनुसार आणि भगवान शंकराच्या सर्व स्वरूपानं ते प्राण बाबाजींचे त्यांचे आले. आणि त्या भागात आल्यानंतर बाबाजींनी खूप काम केले, खूप कामं केले, रात्रंदिवस कामं केले. त्या कामामुळे बाबाजींना त्या भागात उद्योगगिरी हे नाव पडलं. आणि नंतर जसं आम्ही आखाड्यामध्ये आमचं नाव असतं, बाबाजींचं पंढरी बाबा नाव होतं, म्हणून त्यांना पूर्णगिरी बाबा हे नाव त्या ठिकाणी भेटलं. म्हणून संतांचा एवढा मोठा असा अगाध असा महत्व असतं. एका साध्याशा जीवाला ते कुठपासून कुठपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि म्हणूनच आपण सदैव संतांच्या चरणात, संतांच्या सेवेत जेव्हा वेळ मिळेल, जेव्हाही आपल्याला वेळ मिळेल, जेव्हाही आपल्याला कामातून वेळ मिळेल, कशा आणि घरी असो कुठेही असो, तन मन धनाने आपला संसार प्रपंच करत असताना आपण या संतांच्या सेवेत असलं पाहिजे. म्हणूनच बाबाजींनी यासाठी शेतीचं माध्यम निवडलं. का? कारण की आपण शेतकरी कुटुंबातले, शेती आपल्या घरी, आणि त्या अनुषंगाने सर्व आश्रमाची रचना त्या ठिकाणी झालेली आहे. जे आपल्या घरी आहे तेच आश्रमात आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचं पुण्य त्या ठिकाणी लाभतं. आणि आपण जे घरी करतो ते आपलं परमार्थ, आपला प्रपंच आपल्याला त्या ठिकाणी लाभतो. म्हणून परमार्थ ही आपण प्रपंच करून त्या ठिकाणी परमार्थ करायचा. आणि खरोखरच खूप सुंदर असं नियोजन. खरं तर आज आम्ही 8 वाजता शिवगिरी महाराज आल्यानंतर त्यांना भेटून आम्ही वापस जाणार होतो, परंतु बाबाजींची कृपा, या ठिकाणी या व्यासपीठावर आम्हाला येण्याचा योग आला. जनार्दन स्वामींची कृपा, पूर्णगिरी महाराजांची कृपा, भोलगिरी बाबाजी यांचा आशीर्वाद, विमलगिरी बाबाजी या सर्व संतांच्या सहवासातून तुम्हा सर्व भाविक मंडळी श्रोत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी योग आला. आणि या ठिकाणी बाबाजींची ही तोडकी मोडकी का होईना सेवा करण्याचा या ठिकाणी लाभ भेटला. नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण
भजन आपण सावध बसा आता सर्व, जास्त टायमिंग काही घ्यायचा नाही. आज योगायोगाने महाराजांनी आपल्याला भरपूर अमृत पाळलं आणि बरीचशी माहिती पण दिली. तरी थोडीशी माहिती आपल्याला भगवान शिवाबद्दल, बाबाजीबद्दल द्यायची. इकडे लक्ष द्या आता, तुम्ही बोलू नका. हरि ओम जनार्दनाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम जनार्दनाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम जनार्दनाय, हरि ओम नमः शिवाय, रुद्रायेश्वर भगवान की जय. सब संतान की. आज 4था दिवस कार्यक्रम चालू आहे आणि अग्निनारायण देवताचंही आज प्रारंभ झालेला आहे. आपल्याला यज्ञाचा महिमाच माहिती हे नक्कीच सांगावं लागेल. कारण यज्ञ हा आपल्याकडे होतच नाही. काय हनगडे जवळ धरला लगेच बंद होऊन जातो. यज्ञ का बसावा, का बसू नये हे तुम्हाला थोडक्यात सांगायचं की हा यज्ञ हा आपल्या भागामध्ये तुरळक होतो आणि योगायोगाने बाबाजीच्या आश्रमामध्ये दरवर्षी यज्ञ होतो. आपण मागे यज्ञ केला, इतका सुंदर केला की त्याचं महत्त्व आपल्याला कळलं नाही. काही लाभ जप केला आपण आणि तो काही लाभ जप करून यज्ञ पारंपरिक केला. तसा हा यज्ञ ह्या टायमाला फार महत्वाचा आहे. मला वाटतं आठच जोडपे बसलेले आहात, पण आपल्याकडं जागा नको पुरायला पाहिजे. हो, लक्षात राहू दे. मला काही येत नाही, मी तुमच्यामधलाच आहे, पण तुम्हाला जी गोष्ट सांगेल ती चांगली सांगेल आणि खरी सांगेल एवढं नक्की करा. कारण ज्या देवाचं नाव घेऊन जे मंत्र म्हणल्या जातात, जे भगवंताला म्हणतात, ते देवाला सोहा केलं का ते भोजन ते देवाला जातं. अग्निदेवता ही पोस्टमनचे काम करत. पोस्टमनचं त्या नावाने आहुती दिली की ते देव त्या अग्निदेवता त्या देवाला नेऊन देतात. म्हणून आपल्या हातून देवाला भोजन जातं. कारण तुम्ही इथे केलं ना तिथे मिळणारच, यात काही संशय नाही. हो, इथे जे कराल, आज जेवढे अन्नदान करायले त्याचं दसपट फळ तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. छाती ठोक संपत नाही. हो, एवढं महत्व आहे दानावर. असं काही समजायचंच नाही की आपण जातो तिथे तरी काहीतरी खातो नाही. महाप्रसाद आहे तुम्हाला.
भगवान शिवाचं जर पहिलं लग्न झालं असेल तर ते लासूरला, आणि देवाचं ठिकाण कोणतं आहे तर जातेगाव आहे पिनाकेश्वर. ते पिनाके धनुष्य रामा दिलं ते पिनाकेश्वर, रामाने स्थापना केलेली पिनाकेश्वर. म्हणून 12 महिन्यातून एक वेळेस देवाच्या दर्शनाला जा. फार महत्व आहे एका एका ठिकाणी. पहिलं देवाची सासूरवाडी कोणती आहे? लासूर गाव आहे. खंडेरायाची सासूरवाडी नेवासा आहे. भगवान दत्तात्रेयाचं सासूरवाडी म्हणा की मामाचं आजोळ म्हणा कोणतं हे? करंजी. करंजी कोणती? करंजी महाराज इकडं वणीचांग आहे. हो, फार घेण्यासारखं. तिथे 450 एकर जमीन आहे. 2000 मुलं शिकताय. पाठ आहे, पाणी आहे. जरस माहिती घ्या. असे भगवंताचे ठिकाण आहे, आपल्याला जवळ असून माहित नाही. पहिलं लग्न देवाचं जर लागलं तर ते जातेगाव ठिकाण आहे. तिथे वरत निघती. आज मी देवाला मंडोळ्या बांधल्या जातात. कुठेच नाही सापडणार तुम्हाला असे ठिकाणी. म्हणून आपण खूप मोठे भाग्यवान आहात की मराठवाड्यामध्ये देवाने जन्म घेतलेला आहे. तिचे कारण खूप आहे. जर आपल्याला शंकर स्वामी म्हणजे कोण आहे, किती जवळ आपण कमीत कमी महिन्याला कोयना वारीला जातो. वारीला आहे की नाही? वारी जन्म मानाची वारी. भगवान शिवाला त्या ठिकाणी यावं लागलेलं आहे. शंकर स्वामी म्हणजे शिवाचा अवतार आहे. जनार्दन स्वामींनी वारी केलेलं आहे. पंढरपूरवरून सुद्धा संत शिवूरला वारी करायला. सर मोठी कहाणी आहे का नाही? आपण सर्वजण ऐकतो. तुम्हाला फक्त कॅसेट वाजून दाखवू राहिलो फक्त की एवढ्या पवित्र ठिकाणी आपण जन्माला आलो आहात. म्हणून शिवूरला गेलं तर शंकर स्वामीचं दर्शन घेतलं पाहिजे, बहिणाबाईचं दर्शन घेतलं पाहिजे, संत शिवाईचं दर्शन घेतलं पाहिजे. फार मोठे संत आहे. मी प्रवचनातून सांगत असतो की शिवूरला पंढरपूर इतकं महत्व आहे. जास्त आहे पण कमी नाही. एवढा महिमा शिवूरचा आहे. असं सांगतात की तळ्यामधून भांडे निघत होते लग्नाला. याची चिठ्ठी जर टाकली तर भांडे यायची खाली. एवढा महिमा शिवूरचा आहे. पण आता काय झालेलं आहे, कलियुगामध्ये अनेक भांडे इथून चोरून नेतात तर तिथून नेत असेल, याच्यात काही नवलच नाही. हो, आता गावात कार्यक्रम झाला 9 बाजले गेले आणि बरेच गमिले गेले. तशी इथे पण जाणारच. हो, पण एक लक्षात घ्या, तुम्हाला खरी नीती सांगतो. माझी जीभ गळून जाईल. खरं सांगतो, आश्रमामध्ये देवाच्या ठिकाणी 1 पट जर आणून टाकलं तर 10 पट मिळाल्याशिवाय राहत नाही. शास्त्र जनार्दन स्वामीचं शास्त्र आहे. आणि हे कोणाला जर खात्री पाहायची असेल तर त्याने आपल्या संग चालायचं. महाराज, मी ज्या ज्या गावाला धान्य गोळा केलेलं आहे ते गाव आज तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. असं काही भाकड कथा तुम्हाला सांगितलं तुमच्याकडून घ्यायचं काही नाही आणि काही देऊ पण नका. जे देवाला द्यायचं ते देणारच आहे. बाहेरचे जर गेलं तर 100-200 पोतेच्या गाड्या भरून येतात. पण आश्रमाचं एकच जरी पोतं जर धान्य दिलं तर त्याची बराबर करतं. इतकं महत्व आहे आश्रमामध्ये. आणि तुम्ही ह्या ठिकाणी आत बसले आहात. कोणी 1 घंट्यापासून आहे, कोणी 4 घंट्यापासून आहे, कोणी 2 तासापासून आहे. तर तुमचं आयुष्य फक्त आश्रमामध्येच वाढेल, कुठेच वाढणार. हे पण लिहून ठेवा जीवनामध्ये. तीर्थ जर काशीला गेले तर तीर्थ केल्याचं पुण्य होईल. 4 धामाला गेले तर 4 धामाचं पुण्य वेगळं आहे. पण जन्म सर्व काही आयुष्य वाढत होते फक्त आश्रमामध्ये. हे लक्षात ठेवा. एवढा महिमा आहे. म्हणून आश्रमामध्ये जे कार्यक्रम होतो, जे तुम्ही भाग्यवान बसलेले आहात,
पूर्वीचं काही पुण्य आहे तुमचं, म्हणून तुम्ही या ठिकाणी आला. जनावर कुत्रे सुद्धा इथे धरून जाणार, तर आपण तर माणसं आहात. ज्या माता मावल्या सडा टाकतात, स्वयंपाक करतात, जे काम केलं ते त्यांच्या वाट्याला पुण्य येणार आहेच, यात काही संशय नाही. आता काल बोलता बोलता महाराज म्हणले की तेल तुप जळे अवघे युग टाळे. म्हणून ज्याच्या घरी आरती त्यांची तिन्ही लोकात कीर्ती. लक्षात राहू द्या. आता तुमचे सगळ्याचे लग्न व्हायला आहे ना, काही त्याची गोष्ट वेगळी, पण लग्न मग तुम्हाला भांडे पहिले कोणते दिले जातात लग्नामध्ये? पूजेचे भांडे काढतात. मी पाहिलं बरेचसे लग्नामध्ये का तांब्या, ताट, निरंजनी, सर्व पूजेचं साहित्य देतो आई वडील, की तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर काही घ्यायचं काम पडू नये. मी तर असं पाहिलं का चमचा सुद्धा घ्यायचं पाळीने, एवढं आग देतं. तिकडे नाशिक भागामध्ये पाहिलं मी, लई भांडी देतात. मिक्सर काहीच नाही. आता तुम्हाला म्हणजे मसाला वाटायची सुद्धा गरज नाही असं पाहिलं. मग पूजाला का नाही आणलं? तुम्हाला पूजाला दिलं तर पूजाला का आणलं जात नाही हे महत्वाचं. म्हणून देवाच्या ठिकाणी या वस्तूचा उपयोग केलाच पाहिजे. नाही तर आजचे तरुण सकाळीच निघत्या घरून, सापडले तर बरे, नाही तर आणावं लागत्या धरून. नाशिक भागाकडले बरं, आपल्याकडले नाही. आपल्याकडले चांगले, तिकडले सांगते. पहले पहाड़ में सबक जागे, दूसरे पहाड़ में भोगी, तीसरे पहाड़ में तस्कर जागे, चौथे पहाड़ में योगी. 4 पहाड़. म्हणून महाशिवरात्रीला 4 पहाडाची पूजा केली पाहिजे. फार फार पुण्याचं वेगळं एक एक मार्ग दिलेला आहे देवाने. अजून करता लोक, आपण करीत नाही ती गोष्ट वेगळी आहे. पण कोपरगावला आश्रमामध्ये हजारो लोक जोडप्याने येऊन पूजा करतात. 4 पहाडाची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीला. त्याचा महिमा काही वेगळा आहे. आपल्या रुद्रेश्वराचा सुद्धा महिमा काही वेगळा आहे. काही लोकांना अनुभव आला, काही नियमानं दर्शनाला येतात आणि देवाचा अनुभव आल्याशिवाय राहतच नाही. तरुण मंडळाला सुद्धा अनुभव आलेला आहे. त्यांचे नाव काही मी सांगत नाही, पण मला नक्कीच माहित आहे. ज्यांचे लग्न होत नाही त्यांचे लग्न सुद्धा झाले. म्हणून तुम्हाला सांगितलं का जर दान केलं 1 पट तर 10 पट मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. हो, आता एवढं हे तेल जळलं ना, याचं पुण्य मिळणारच त्या मावल्याने. म्हणून पूजाला जाताना ताटामध्ये फळं फुलं निरंजनी ताट असावा. थोडं होईना पाणी देवाला टाकावंच. त्या निरंजनीमध्ये काय टाकावं? 3 लवंगा 2 लवंगा का होईना आपण टाकल्या पाहिजे. त्याचं काही पुण्य वेगळंच आहे. काही विलायची टाकतात, काही पिवळी मोहरी टाकतात, मूग टाकतात. यज्ञामध्ये बरं का, यज्ञामध्ये मुगाचं याचं वेगवेगळं आहे. काही पूजाला सुद्धा टाकावं लागतात, त्याचं पुण्य काही वेगळं आहे. पण आपल्याला माहितीच नाही, टाकीतच नाही, आपण काही देतच नाही. म्हणून दिल्याशिवाय मिळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, संगतीशिवाय कळत नाही. हे लक्षात राहू. म्हणून संगतीला गेलं पाहिजे. देवाची पूजा कशी करा, आपलं शिवपुराण चाले म्हणून हे तुम्हाला सांगायचं आहे की याच्यामध्ये फार रहस्य भरलेलं आहे. बाबाजीने पहिलंच सर्व करून ठेवलेलं आहे. साधी विधी
विधीमध्ये संजीवनी आहे. अनेक माणसं विधीमध्ये उठून बसलेले आहात. मरणाच्या हरोळ्यामध्ये गेलेले माणसं उठून बसलेले विधीमध्ये. बाबाजीची विधी वाचून पहा, ऐकून पहा, घेऊन पहा, त्याच्यामध्ये काय काय आहे. एवढी ती विधीमध्ये आहे. बाबाजी म्हणजे मी विमलगिरी महाराज बसलेले आहे, त्यांना म्हणतात सती उगल्या घराण्यात ते उगल्या घराण्यात ऐकणी महाराज. पण ते बाबाजी कोणत्याच गावाला कळाले नाही आपल्याकडे, मला तरी असं. म्हणून उगल्या घराण्याचे शेळ्याने शेंडे खाले मला मागे म्हणलं. हा ना, उगल्या घराण्यातले बाबाजी. 11 मारुतीला पाणी घालायचे बाबाजी. गावामध्ये विणा फिरायची. हो, विचारून पहा काय हनुमंताची सेवा. बाबाजी सारखी सेवा कोणीच करेल. त्रिकाल पूजा करायची. रात्री 12 वाजेला भगवान शिवाला पाणी स्नान करून, किती पाणी पाऊस काही असलं तरी पूजा करायची पिनाकेश्वरला. मी डोळ्याने पाहिजे. 3 टाइम देव बस बोलले बाबाजी संग. एक पालखेडला, एक अंदरसुल्ला पिनाकेश्वरचे जीर्ण उद्धार करण्यासाठी पाठवलं तेव्हा. अशी अनेक वेळेस बाबाजी संग देव बोललेले. त्याचं प्रतीक आज पण आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल, पिनाकेश्वरला गेल्यानंतर खाली रामाने 2 पिंडा बसवलेल्या आहे. मग त्या हलवायच्या कधी प्रश्न पडला. आपण जुने पिंड ठेवत नाही, पण बाबाजीने देवाला विचारल्यानंतर देवाने सांगितलं की ह्या अशाच राहू द्या, नवी पिंड वर ठेवलेली. आज जाऊन पहा, जैनी पाहिलं नसेल. आणि कोणी म्हणतं देव दगडामध्ये आहे का? देव दगडामध्ये आहे. इकडे 5च मिनिटं तुम्हाला सांगतो. ज्यांना कोपरगावला गेल्यानंतर जटा सगळं देव दगडामध्ये आहे. पाहून घ्या, जाऊन घ्या. कोपरगाव काही लांब नाही. नुसतं जायचं आणि डोकं ठेवायचं आणि निघून यायचं. पण काय आहे त्याच्यात, काय नाही, आपण पाहा. म्हणून झालेली सेवा सद्गुरूच्याने अर्पण करून एक भजन म्हणून आपण आपल्या वाणीला मिळालं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम. सूचना द्यायच्या आहे उद्याच्या, बसून घ्या थोडं. आरती घेऊ आपण एकदा. थोड्या महत्वाच्या सूचना दिल्या जाणार आहे. आरती घेतल्यानंतर घाई करू नका. 5 मिनिटं झाला असेल मागा पुढं. सर्वांना आग्रहाची विनंती, आरतीवाले पुढे. एक फक्त 2 सूचना मला द्यायच्या आरतीच्या उभे राहिले तर. उद्या 4 वाजता या ठिकाणी शिवगिरी बाबांची पालखींची सर्व संत महंत त्यांच्या सोबत आलेले असतील, त्यांची या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक होणार आहे. आणि मला जे आजचे अन्नदाते आहे आणि उद्याचे जे अन्नदाते आहे त्यांचा मला या ठिकाणी थोडा उल्लेख करायचा आहे. त्यामुळे घाई करू नका. 5 मिनिटं एवढा वेळ दिला असाल तुम्ही कथेला याला त्याला, तर मी सर्वांना माफी मागून 10 मिनिटं वेळ व्यस्त मागतो. म्हणून घाई काही करू नका.
आजचे अन्नदाते सकाळी ज्यांनी महाप्रसाद दिला नाश्त्याचा ते रामचंद्र सावळेराम नळे, त्यांनी इकडे स्टेजच्या अंग यायचंय, थोड्या वेळाने नारळ घेऊन जायचंय. बाबूळ त्यांच्या भाकरी होत्या, पण काही कारणास्तव म्हणजे तिने त्या ठिकाणी मौत झाल्यामुळे आपल्याला ते भाकरी देऊ शकले नाही. त्या गावाचं सुद्धा आभार आहे. कोण जरी येईल असेल तर नारळ त्यांचं घेऊन जायचं. त्यांनी कोरडा शिदा या ठिकाणी पाठवून दिला, त्यांना खूप खूप असे धन्यवाद देतो. आणि आज ज्यांनी संध्याकाळी महाप्रसाद दिला सुभाष परसराम घायवट, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी या ठिकाणी येऊन नारळ घेऊन जायचं आहे. उद्याचे सकाळचे अन्नदाते आहेत, सकाळी ज्यांचा नाश्ता आहे लक्ष्मण विष्णू सामरोद, दुपारच्या ज्यांच्या भाकरी आहे ते तलवाड्याचे सर्व भाविकांना इकडे कोणी येईल असाल तर तलवाड्याला निरोप दिलेला आहे, पण तरी तुम्ही निरोप द्यावा अशी आग्रहाची विनंती राहील. आणि उद्याचे जे अन्नदाते आहेत संध्याकाळी श्री राजेंद्र भागचंद दरेकर यांनाही खूप खूप मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आता त्यांचं पीठ सकाळी गावात दिलं जाणार आहे. त्या भाकरीला सर्वांनी आग्रह असतो, ज्यादा पीठ कमी पीठ जास्त असेल तर तेवढ्या बी गोळ्या करून आणायच्या. आणि निमगावच्याही मंडळी विनंती करेल की आपण सुद्धा या त्यावेळेस भाकरी करून आणा असं आग्रहाची विनंती आहे. आरतीला सुरुवात करू. श्री शिवपुराण शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए। श्री शिवपुराण शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में दान।
फलकिनी शिवचरणों में दान अपना दीजिए शिवचरणों में आरती कीजिए शिवचरणों में दान अपना दीजिए जनार्दन नाम दया देवी जागे संसार आज्ञानदार कराया गुरु प्रगट तेजागी ज्योति प्रेम करो नियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो नियारती वाचार दय प्रभु नाम करीते स्वयं चारिताम शिवाचे करे भक्त परमा उबे धरि धनोजय परिना चिंता चित्ते सेवे करो नियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति सेवे करो नियारती वाणी वसुग्रशाला भक्तजा फल विराजमाना सुजाई शंकर शिव भोला ज्ञान सरस्वती विशेष नाम शिव रोषांतरि कन्ने जागृति सेवे करो नियारती स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो नियारती माधुरी शिवालय विदिका भक्ति जय गणविल जागृतिका जंजार दैवी भूका मोहनगिरी स्वामी जनार्दन प्रेम मूर्ति नाम दयाल करे प्रभावन्विति प्रेमे करो नियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो नियारती बाबाई सोबत आलेली मंडळी आहे त्यांनाही या ठिकाणी युवा कंपनीला विनंती आहे त्यांनी शाल विमलगिरी बाबा सोबत आलेले त्यांचे ड्रायव्हर त्यांचे सहकारी जे असेल त्यांनाही लवकरात लवकर युवा कंपनीला विनंती करेल की त्यांना शाल टाका. चला आवरा. उद्या सर्वांना भजनी मंडळाला विनंती आहे गावकरी युवकांना महिला मंडळाला सडा रांगोळी